मुंबई हल्ल्याचा मास्टरमाइंड तहबूर राणाला आज रात्री उशिरा किंवा उद्या सकाळी भारतात आणलं जाण्याची शक्यता। मुंबई आणि दिल्लीत 2 ठिकाणी कोठड्यात सज्ज, कसाबच्याच अंडा सेलमध्ये डांबलं जाण्याचीही शक्यता। तुळजापूर ड्रग्ज तस्करी प्रकरणी 35 पैकी 13 आरोपी तुळजाभवानी मंदिराचे पुजारी। सरसकट बदनामी नको, पाळीकर पुजारी मंडळाच्या अध्यक्षांचं आवाहन। राजकीय कनेक्शनही समोर। पुण्यामधील गर्भवतीच्या मृत्यूप्रकरणी डॉक्टर सुश्रुत घैसास यांच्या विरोधात 2 दिवसात कारवाई। सूत्रांची माहिती, राजीनाम्यानंतर घैसास यांच्यावर आता शासनाच्या कारवाईची टांगती तलवार। स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी अजित पवार ॲक्शन मोडवर। सोमवार, मंगळवार, बुधवार मुंबईत शासकीय कामकाज पाहणार। उरलेले 4 दिवस महाराष्ट्र दौरा करणार। अजित पवारांच्या नेतृत्वात राष्ट्रवादीच्या अल्पसंख्याक विभागाचे अधिक पदाधिकारी अमित शहांची भेट घेणार। वक्फ सुधारणा कायद्यातील काही मुद्द्यांबाबत भेट असल्याची सूत्रांची माहिती। अखेर सुप्रिया सुळेंचं आंदोलन मागे 7 तास पुणे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर मांडला ठिय्या। 2 मे पासून रस्त्याच्या दुरुस्तीचं काम करणार, अधिकाऱ्यांचं आश्वासन। वक्फ सुधारणा विधेयकावरून राहुल गांधींचा सरकारवर हल्लाबोल। वक्फ विधेयक हा संविधान आणि धार्मिक स्वातंत्र्यावर हल्ला, राहुल गांधींची टीका। शिवरायांचा अवमान करणाऱ्या प्रशांत कोरटकरला जामीन मंजूर। कोल्हापूर जिल्हा सत्र न्यायालयाचा निर्णय। आणखी 2 दिवस कोरटकरचा कळंबा जेलमध्येच मुक्काम राहण्याची शक्यता। बीड जिल्ह्यातल्या राख माफियांना मोठा दणका। निविदा मिळालेल्या 16 एजन्सीकडून दाऊदपूरमधील राखेचा उपसा। पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। आरबीआयकडून रेपो रेटमध्ये 0.5% कपात। व्याजदर घटल्यानं गृहकर्जाचा हप्ता कमी होणार, तर सीएनजीच्या दरात 1.5 रुपयांनी आणि पाईप गॅसमध्ये 1 रुपयांनी वाढ। अमेरिका आणि चीनमधील व्यापार संघर्ष अधिक तीव्र। अमेरिकन वस्तूंवर चीनने लादला 84% आयात कर। अमेरिकेने 104% आयात कर लावल्यानं चीनचं जशास तसं उत्तर। चक्क कैद्यानं जेल बाहेर आणून करून घेतलं पाईपलाईनचं काम। सोलापूर शहरातला धक्कादायक प्रकार। रील बनवण्यासाठी स्वतःसह इतरांचाही जीव धोक्यात। अमरावती शहरातली धक्कादायक घटना। रीलबाज एसटी कंडक्टरला पोलिसांकडून समन्स। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।